हिंदी सिनेसृष्टीवर काळी नजर टाकणाऱ्या दाऊदनं क्रिकेटलाही सोडलं नव्हतं। शारजामधली भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच पाहण्यासाठी अनेक हिंदी कलाकारांनी दाऊदला सोबत केली होती। मुंबई आणि अंडरवर्ल्ड या विशेष भागामध्ये आज पाहणार आहोत दाऊदची ही नवी खेळी। वर्ष 1986 दाऊदनं मुंबई सोडली आणि रातोरात दुबईला गेला आणि पुढे दाऊदनं मुंबईतच त्याचं आणि गुन्हेगारी विश्वाचं बस्तान बसवलं। दाऊद दुबईत असला तरी त्याचं लक्ष कायम मुंबईतल्या घडामोडींवर असायचं। खास करून हिंदी फिल्म इंडस्ट्री आणि त्यानंतर क्रिकेटवर त्याचं बारीक लक्ष होतं। दाऊद दुबईत असेपर्यंत शारजामधल्या क्रिकेटच्या सामन्यांना तो आवर्जून हजर राहायचा। त्यावेळी त्याच्यासोबत अनेक हिंदी कलाकार असायचे। त्यातल्याच एका फोटोनं देशात खळबळ उडवली होती। तो होता मंदाकिनी सोबतचा। दुसऱ्या एका फोटोत अनिल कपूर दाऊद सोबत दिसल्यानं भारतीय संतप्त झाले होते। हे सर्व होत असताना दाऊद त्याला आवडणाऱ्या क्रिकेटपटूंना भेटायचा आणि त्यांना महागडे गिफ्ट द्यायचा। एकीकडे भारताला दाऊदचा ताबा हवा होता, त्याचवेळी दाऊद दुबईमध्ये बिनधास्त भारतीय कलाकार, अनेक क्रिकेटपटू आणि व्यावसायिकांसोबत दिसायचा। पण सरकार हतबल होतं, कारण दोन्ही देशात गुन्हेगार देवाणघेवाण करार नव्हता। शारजामधल्या भारतीय पाकिस्तान क्रिकेट मॅच आणि दाऊद हे समीकरण बनून गेलं होतं। असं म्हणतात की त्यावेळी दाऊद मॅच फिक्स करायचा, मोठ्या प्रमाणात बेटिंग लावायचा आणि सर्व फिक्सर मंडळी त्यावेळी स्टेडियममध्ये दाऊद सोबत बसायची। दाऊदचं क्रिकेट प्रेम असं होतं। याच दाऊदनं पुढे पाकिस्तानचा क्रिकेटपटू जावेद मियादादशी घरोबा केला। मियादादचा मुलगा जुनैद आणि दाऊदची मुलगी मेहरोख यांचा दुबईत राजेशाही थाटात निकाह झाला। या विवाहाकडे भारताचं लक्ष होतंच, शिवाय इंटरपोलचंही आणि जगभरातल्या मीडियाचंही, कारण दाऊद लग्नाला येईल आणि मुलीला आशीर्वाद देईल असं सर्वांना वाटत होतं। पण दाऊद निकाहाच्या स्थळाकडे फिरकलाच नाही। ज्या क्रिकेटवर दाऊदनं बेटिंग केली, अनेक मॅच फिक्स केल्या, त्यातल्याच एका खेळाडूच्या मुलाशी आपल्या मुलीचा निकाह करण्याची वेळ दाऊदवर आली। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। गुन्हेगारी विश्वातल्या या काही घटनांसह आज इथंच थांबतोय। मात्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला खबरदार करण्याचा आमचा उद्देश, कारण अशाच काही घटनांचे सावज तुम्हीही होऊ शकता आणि त्यामुळे रहा खबरदार। खबरदार@jaymaharaष्ट्ranews.tv या मेल ID वर तुम्ही तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांसंदर्भातली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवू शकता। खबरदारमध्ये आज इथंच थांबतोय। पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूयात। तोपर्यंत तुम्ही रहा खबरदार।